प्रत्येक काम हे जिद्द आणि धाडसाने केले तर अशक्य असं काहीच नाही, हे कानपिळे कुटुंबाने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नढाळ येथे अशोक लेलँडच्या वर्कशॉपच्या उद्घाटनावेळी केले। जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील नढाळ येथे नव्याने अशोक लेलँड वाहनांचे आक्स फ्लीटवर्क हे वर्कशॉप सुरू करण्यात आले आहे। अनुप कानपिळे यांनी सुरू केलेल्या या वर्कशॉपचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले। यावेळी त्यांनी कानपिळे कुटुंबियांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, वायटी देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय कानपिळे, तेजस कानपिळे, मनोहर कानपिळे, वैभव देशमुख, गौरव कानपिळे, अविनाश शिंदे, अनुप कानपिळे यांच्यासह अशोक लेलँडचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। आम्हाला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्रात सुद्धा घेतलं जातं। ज्या वेळेला मी खासदार म्हणून दिल्लीत गेलो आणि खासदार असताना सर्व पक्षीय जी मंडळी होती, खासदार आमचे मित्र, ते सुद्धा ज्यावेळेला आम्ही एकत्र येत होतो महाराष्ट्र सदनच्या इथं, तर त्यावेळेला ते आमच्याकडं पहिल्यांदा बघत होते कुठं मोठी देणगी घ्यायची, कुणाला कुठे देणगी पाहिजे। म्हणजे बघा, मोठमोठे खासदार ज्येष्ठ नेते असताना सुद्धा ते माझ्याकडे तिथं बघत होते आणि त्या दृष्टीनं उद्योजक म्हणून आपलं नाव घेतलं जात होतं। खरं तर आम्ही इतके मोठे उद्योजक नाही, आमच्यापेक्षा अगदी शेकडो उद्योजक मोठे आहेत महाराष्ट्रामध्ये, मी नाही म्हणणार नाही, पण अभिमानाने सांगेन की सर्वांच्या बरोबर मिळून काम करणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आणि त्याच्यामुळं सगळ्यात आवडते झालेले असे आम्ही उद्योजक आहोत। आणि म्हणून या विभागामध्ये अनेक प्रोजेक्ट आले, सिडको आली, जेएनपी आली, ओएनजीसी आली, रेल्वे आली, सगळ्या क्षेत्रामध्ये पहिलं काम कोणाला तर रामशेठ ठाकूर आणि जयंत म्हात्रे, सगळ्या क्षेत्रामध्ये पहिलं काम पुन्हा द्यायचं असेल आणि कामाची गॅरंटी, काम पूर्ण करतील, वेळेत करतील, चांगलं करतील, ही आमची गॅरंटी असल्यानं कामं आमच्याकडं चालत आली। कॉन्ट्रॅक्टर म्हणून होतो पण कामं आमच्याकडं चालत आली। आणि आता पाहायला गेलं तर अभिमानानं सांगावं लागतं की गुरुपेक्षा शेर सव्वाशेर व्हायला पाहिजे आहे। आणि त्याप्रमाणे हे आमचे जे चेले जे आहेत हे आणि त्यांची आता मुलं हे सर्व आमच्यापेक्षा सव्वाशेर उद्योगात झालेत आणि त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे यांनीही शुभेच्छा दिल्या। तसेच अनुप कानपिळे यांनी आपल्या शिक्षणाचा वापर पुरेपूर केला असून ते व्यवसायात नक्की यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला। अतिशय आनंद होत आहे की अनुप हा जो जागी 10 वर्षे आउट ऑफ इंडियामध्ये नोकरी करून तो स्वतः इथं धंदा करण्याचं त्यांनी ध्येय उद्दिष्ट ठेवलं, त्याबद्दल मी त्याला प्रथम धन्यवाद आणि शुभेच्छा देतो। कारण नोकरी हा विषय असा आहे, शिक्षण तुम्ही नोकरी करू शकता किंवा धंदा करू शकता, ते कुठेही फुकट जात नसते, त्याचा पुरेपूर उपयोग अनुपने केलेला आहे नोकरीच्या ऐवजी। कारण पूर्वीपासून त्यांचा घराणा, मी तात्यांना ओळखत होतो, पोदी हा कानपिळे घराण्याचा 1 नंबरचा गाव असा ओळखला जायचा, आज सुद्धा तशाच पद्धती पोदीचा स्टँडर्ड आहे। आणि तिथून तात्यांना मी बघायचो, ट्रान्सपोर्टचा मेन धंदा, कानपिळे बंधूंचा मुंबईला ऑफिस, पनवेलला चांगली सर्व्हिस, अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टचा मोठा धंदा त्यांचा असल्यामुळं लोक त्यांच्याकडे माल नेहमी एक चिठ्ठी दिल्यानंतर चला आपल्या दुकानावर पनवेलमध्ये माल अगदी बरोबर विश्वासाने पोहोचेल असा त्यांच्यावर विश्वास होता। आणि अशा या तात्यांच्या नातवांनी आज हा लेलँडचा वर्कशॉपचा इथं एजन्सी घेतलेली आहे, त्यांनी टीम त्याची बघितली तर अतिशय ट्रेन करून इथं टीम आणलेली आहे। मी आमच्या रिजनल मॅनेजर निशिकांत कुमार यांना सांगेन की आपण जसा हा वर्कशॉपला तुम्ही सांगता महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे 1 नंबरचा वर्कशॉप आहे, तशाच प्रकारे या अनुपला तुम्ही एक सब डीलरशिपसुद्धा लेलँडची द्यावी अशी मला वाटते। जेणेकरून अशी तरुण मंडळीला आपण जर स्कोप दिला, त्यांना आशीर्वाद दिला तर निश्चित हे होईल